I'm here. मतिमंद निवासी विद्यालय 2008-9 पासून कार्यरत आहे। त्या तालुक्यामध्ये ना 350 पोरं असे आहेत ना ते मतिमंद आहेत। जे काही शक्य आहे आयुष्यामध्ये, जे आई एक मुलांसाठी करते तेच मी ह्या मुलांसाठी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जेव्हा शाळा सुरू केलेली तेव्हा 2-3 मुलं होती। त्यांना आम्ही घ्यायला स्वतः जायचो आणि त्यांना सोडायला पण आम्ही स्वतःच जायचो। जे पालकांचं कर्तव्य होतं ते ऑलरेडी पालक करतच नव्हते, ते कर्तव्य आमची शाळा करत होती। मला असं वाटतं की प्रथम सायकोलॉजिस्ट वगैरे ह्या लोकांशी कन्सल्ट करावं, गावोगावी छोटी छोटी पथनाट्य करावी की ज्याच्यामुळे अवेअरनेस होईल, ह्या मुलांबद्दल जनजागृती होईल, पालकांना कळेल, मुलांना कळेल की ॲक्च्युली ही मुलं पण शिकू शकतात, की स्वावलंबी तरी नक्कीच होऊ शकतात। प्रत्येक मुलामध्ये जरी डिसॅबिलिटी असली तरी ॲबिलिटी पण असते, प्रत्येकामध्ये एक गुण असतो। आज आपल्या शाळेत 45 ते 55 वर्षापर्यंतची मुलं आहेत, वयस्कर सुद्धा आहेत आणि तरुण सुद्धा आणि लहान मुलं सुद्धा आहेत। लहान मुलं आहेत ते शाळेमध्ये शिकत आहेत, जे मध्यम वयाची आहेत त्यांच्यासाठी आपण कार्यशाळा उघडलेली आहे। कार्यशाळेत आपण त्यांना पंत्या बनवायला शिकवतो, त्यानंतर आपण त्यांना आर्ट अँड क्राफ्टच्या गोष्टी बनवायला शिकवतो आणि त्या सेलिंगमधून पैसे उपलब्ध करून त्यांच्या म्हातारपणीसाठी, जे भविष्यात त्यांच्या घरातल्यांनी सांभाळलं नाही किंवा आम्ही सांभाळलं, त्यांच्या भविष्यासाठी आम्ही त्यांना पैसे जमा करायला शिकवणार। आणि आता ही मुलं आहेत ना, रोज उठतात आणि सकाळी ब्रश करतात, बाथरूमला व्यवस्थित जातात, आंघोळ व्यवस्थित करतात, स्वतःचे कपडे स्वच्छ ठेवतात, स्वतःचे कपडे बरोबर ओळखून शोधून घडी करून आपल्या कपाटात ठेवतात। एवढी सुधारणा आतापर्यंत झाली आहे यांच्यात। यावर्षी झालेल्या ठाणे जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धा होत्या अपंगांच्या, त्याच्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी मिळवून दिलेलं आमच्या शाळेला पहिलं यश म्हणजे ते पळण्यामधलं गोल्ड मेडल। या विद्यार्थ्यांसाठी, या स्पेशल मुलांसाठी पुढेही अशाच प्रकारे प्रयत्न करत राहील ही आमची हमी आहे। हम ताले लगा के चल गुमसुम तराने चुपके चुपके गाए आधी आधी पाट ले।